नमस्कार. माहितीचा अधिकार म्हणजे RTI. हे फक्त एक कायद्याचं कलम नाही, तर सामान्य माणसाच्या हातातलं एक शक्तिशाली शस्त्र आहे. आज आपण याच शस्त्राबद्दल बोलणार आहोत, जे व्यवस्थेत पारदर्शकता आणू शकतं. चला सुरुवात करूया. अच्छा, चला एका अशा प्रश्नानं सुरुवात करूया जो आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी पडला असेल. समजा एखादा सरकारी अधिकारी आहे आणि आपल्याला वाटतंय की त्याची संपत्ती त्याच्या पगारापेक्षा खूप जास्त आहे. मग अशा वेळी आपण काय करू शकतो? कधी आलाय का असा प्रश्न मनात? ही गोष्ट आहे तमिलीसेल्वन नावाच्या एका सामान्य नागरिकाची. त्यांच्या मनात कृष्णगिरीतल्या एका असिस्टंट इंजिनियरबद्दल अगदी हाच प्रश्न आला आणि त्याने ठरवलं की याचं उत्तर शोधायचंच. त्यांना संशय होता की इथे भ्रष्टाचार आहे, आणि मग या सत्याचा छडा लावण्यासाठी त्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळालेल्या एका कायदेशीर हत्याराचा वापर करायचा ठरवलं: माहितीचा अधिकार. तर त्यांनी जे साधन वापरलं ते होतं माहितीचा अधिकार कायदा, म्हणजे आपला RTI. पण त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आणि इथूनच आपल्याला कळतं की या लढाईत चिकाटी किती महत्वाची आहे. म्हणजे बघा, साधा अर्ज केला, नाही ऐकलं. पहिलं अपील केलं तरी काही नाही. दुसरं अपील आणि मग शेवटी थेट हायकोर्ट. प्रत्येक टप्प्यावर त्यांना अक्षरशः संघर्ष करावा लागला. पण प्रश्न हा आहे की ही माहिती त्यांना का नाकारली जात होती? याचं कारण म्हणजे अधिकाऱ्यांनी कायद्याची एक मोठी भिंत उभी केली होती. प्रत्येक टप्प्यावर त्यांना एकच उत्तर मिळालं: माहिती देता येणार नाही. तर ही माहिती नाकारण्याचं कारण काय दिलं गेलं? कारण होतं RTI कायद्यातलं कलम 8J. आता हे कलम काय आहे? तर हे कलम वैयक्तिक गोपनीयतेचं म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशनचं संरक्षण करतं. आणि खरं सांगायचं तर हाच या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू होता, की अधिकाऱ्याची संपत्ती ही त्याची वैयक्तिक माहिती आहे की सार्वजनिक. अखेर हे प्रकरण पोहोचलं मद्रास उच्च न्यायालयात आणि तिथे एक असा निकाल लागला जो खरंच ऐतिहासिक ठरला. हो, ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. हे खरंखुरं प्रकरण आहे आणि याच्या निकालाने व्यवस्थेमध्ये खूप मोठा बदल घडवलाय. कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ना, ते खूप महत्वाचं आहे. न्यायमूर्ती म्हणाले, जेव्हा एखादी व्यक्ती सरकारी नोकरी स्वीकारते तेव्हा तिला हे मान्य करावं लागतं की ती आता लोकांच्या नजरेखाली आहे. म्हणजे तुमचं आयुष्य आता खाजगी राहिलेलं नाही. न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं की सर्व्हिस रेकॉर्डमधली प्रत्येक गोष्ट काही खाजगी नसते. सरकारी अधिकाऱ्याची मालमत्ता आणि त्याची देणी ही खाजगी माहिती असूच शकत नाही, ती सार्वजनिक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या निकालाने ती गोपनीयतेची भिंतच पाडून टाकली. कोर्टाने साफ सांगितलं की तुम्ही कलम 8चं कारण देऊन काहीही माहिती नाकारू शकत नाही. अधिकाऱ्याची मालमत्ता सांगावीच लागेल. त्याची जॉईनिंग डेट, प्रमोशन, ट्रान्सफर हे काही खाजगी तपशील नाहीत. ठीक आहे, आता आपण पाहूया की या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी नेमकं काय अर्थ आहे आणि हे एक शक्तिशाली साधन कसं बनतं. बघा, हा विजय फक्त त्या एका याचिकाकर्त्याचा नाहीये. हा विजय आपल्या सगळ्यांचा आहे. व्यवस्थेला जबाबदार धरू इच्छिणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ह्या निकालाने एक नवी ताकद दिली आहे. तर मग या सगळ्यातून आपल्यासाठी महत्वाचं काय? आपण या निकालाचा वापर कसा करू शकतो? पुढच्या वेळी RTI अर्ज करताना माहिती एकदम नेमकी मागा. आणि जर कोणी प्रायव्हसी किंवा वैयक्तिक माहिती असं कारण देऊन टाळलं तर आपण थेट या निकालाचा संदर्भ देऊ शकतो. भ्रष्टाचाराला आळा घालणं हे व्यापक सार्वजनिक हिताचं काम आहे हे आपण ठणकावून सांगू शकतो. आणि हो, हे नेहमी लक्षात ठेवा, सरकारी नोकऱ्याची मालमत्ता आणि कर्ज हे त्याचं खाजगी प्रकरण नाही. एक गोष्ट नक्की, ही शक्ती आता प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे आणि या केसने आपल्याला दाखवून दिलंय की ती वापरायची कशी. तर आता प्रश्न हा आहे की समाजात पारदर्शकता आणण्यासाठी आपण माहितीच्या अधिकाराचा वापर कसा करणार? या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.